Okay, let's start getting it up. Before going to learn practically, तुम्हाला थोडंसं theoretical पण Git and GitHub बद्दल माहित पाहिजे, कारण की डायरेक्टली जर प्रॅक्टिकली तुम्ही जर Git and GitHub शिकायला गेला तर थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जरी theoretical तुम्ही समजून गेला त्या पाठीमागे काय कशी प्रोसेस होते, कुठून कुठे पुढे जातो, हे जर थोडंसं आपण theoretically समजून घेतलं सुरुवातीला, तर तुम्ही इन डेप्थली त्याच्यानंतर थोडंसं वास्ट आहे Git and GitHub. डायरेक्टली आपण जाणार नाही एकदम डेप्थमध्ये. जे आता गरज आहे तेवढंच मी तुम्हाला इथे शिकवेन. ओके, तुम्ही नंतर ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली ते हळूहळू पुढे येत जाईल. नो प्रॉब्लेम. ओके, सो आय होप तुम्ही क्लायंट अँड सर्व्हर बरोबर याचं कम्पॅरिझन कराल. ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल बरोबर. इथे या साईडला जे आहे ते क्लायंट साईड आणि इकडे जे असणार आहे तुमची सर्व्हर साईड, असे तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. बेसिकली कसं होतं, क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो आणि सर्व्हर ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो, त्याला प्रोसेस करतो आणि परत ॲज अ रिस्पॉन्स क्लायंटला परत तो सेंड करत असतो. असं क्लायंट अँड सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये वर्किंग होत असतं. आय होप तुम्हाला इतकं तरी थोडंसं माहीत असेल क्लायंट अँड सर्व्हर आर्किटेक्चरबद्दल. तसंच एक्झॅक्ट गिट अँड गिटअप बरोबर होतं. ओके, मग हे तुम्हाला माहीत पाहिजे गिट म्हणजे काय आणि गिटअप म्हणजे काय, हे तर ॲटलीस्ट तुम्हाला सुरुवातीला माहीत पाहिजे. नेमकं काय आहे गिट इज डिफरंट अँड गिटअप इज डिफरंट. ओके, आपल्याला ॲक्च्युली गिट शिकायचं आहे ना की गिटअप. गिटअप आपल्याला शिकण्याची काही गरज नाही. जसं तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक वगैरे जसं अकाउंट काढता तसं फक्त आपल्याला गिटअपवर फक्त आपलं स्वतःचं अकाउंट काढायचं असतं. एक्झॅक्ट तुम्ही जसं इंस्टा वगैरे कसं अकाउंट करता, आपली ईमेल टाकता, मोबाईल नंबर टाकता, त्याप्रमाणे गिटअपवर फक्त तुम्हाला अकाउंट काढायचं आहे. गिटअपमध्ये तुम्हाला इतकं काही शिकायचं नाही. ॲक्च्युअली तुम्हाला काय शिकायचं आहे, जे आपण कमांड वगैरे टाकतो गिटअप, ॲटलीस्ट तुम्ही पहिल्यांदाच ऐकला नाही की गिटअप गिटअप गिटअप. इट्स नॉट न्यू फॉर यू. ओके, आय होप तुम्ही ऐकला तरी असा गिटअप म्हणजे काय आहे ते. मग ॲक्च्युली आपल्याला काय शिकायचं आहे, गिट सॉफ्टवेअर शिकायचं आहे. गिट सॉफ्टवेअर किंवा आपण त्याला दुसरं नाव आहे गिट व्हर्जन कंट्रोल टूल. जर इंटरव्ह्यू तुम्हाला विचारलं असेल यू नो गिट, येस यू कॅन से लाईक येस सर आय नो इट इज वन गिट व्हर्जन कंट्रोल टूल. ओके, तर ते गिट व्हर्जन कंट्रोल टूल आपल्याला शिकायचं आहे. गिटअपमध्ये काय गिट व्हर्जन कंट्रोल टूल, तर काय आहे ते ॲक्च्युली. ओके, गिट एक सॉफ्टवेअर आहे जे की तुम्हाला क्लायंट साईड सॉफ्टवेअर, म्हणजे गिट आहे ते क्लायंट साईड सॉफ्टवेअर आहे. ते तुमच्या लोकल मशीनवर तुमच्या लॅपटॉपवर तुम्हाला सेपरेटली एक्सप्लिसिटली इन्स्टॉल करावं लागतं. ओके, जर तुम्हाला गिट अँड गिटअपचा यूज करायचा असेल तर तुम्हाला गिट सॉफ्टवेअर एक्सप्लिसिटली तुमच्या पीसीवर इन्स्टॉल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, ओके, त्यामध्ये काही अवघड नाही. तुम्ही गिट इन्स्टॉल करू शकता. डिरेक्टली तुम्हाला गिट इन्स्टॉल भेटून जाईल. तुम्ही विंडोज मॅकओएस जो तुमचा पीसी तुम्ही डिरेक्टली डाउनलोड करू शकता. इट्स नॉट रॉकेट सायन्स, खूप इझी आहे. तुम्ही डिरेक्टली गिट इथून इन्स्टॉल करू शकता. गिट फॉर विंडोज x64 सेटअप. ओके, जसं तुमचे लॅपटॉप वगैरे आहे स्पेसिफिकेशन त्याप्रकारे तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्या. त्यामध्ये काही अवघड नाही काम. ज्यावेळी गिट तुम्ही इन्स्टॉल करणार आहात ते तुम्हाला समजून जाईल. कसं समजा तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये गिट तुम्ही इन्स्टॉल केला आहात, तुम्ही कुठे पण जाऊ शकता. जर विंडोज 11 असेल तर शो मोर ऑप्शन असं तुम्हाला दिसेल. विंडोज 10 मध्ये डिरेक्टली दिसून येतं सुरुवातीलाच. जे तुम्हाला गिट GUI हिअर अँड गिट बॅश हिअर हे दोन ऑप्शन दिसतील, त्यावेळी तुम्ही समजून घ्या की तुमच्या लॅपटॉपमध्ये गिट सॉफ्टवेअर, गिट क्लायंट सॉफ्टवेअर जे काही ते इन्स्टॉल झालेलं आहे. ओके, ते पहिल्यांदा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. जर गिटचा यूज करायचा असेल तुम्हाला गिट सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यावं लागणार एक्सप्लिसिटली. पण अदर साईड तुम्हाला गिटअप बघायचं असेल, गिटअपवर अकाउंट काढायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली गिटअप सर्च करू शकता. तिथे तुम्हाला हे सॉरी माझं लॉगिन आहे ऑलरेडी, तुम्हाला त्यामुळे असं दिसत आहे गिटअप वेबसाईट गिटअप डेस्कटॉप. ओके, डाउनलोड गिटअप डेस्कटॉप नॉट डिरेक्टली प्लीज ओपन. ओके, अशी तुम्हाला वेबसाईट दिसून येईल किंवा गिटअप डेस्कटॉप अशी तुम्हाला वेबसाईट दिसून येईल. काही प्रॉब्लेम माझं लॉगिन असल्यामुळे ते दिसत आहे. पण डिरेक्टली तुम्हाला असं दिसून येईल. साइन अप्स ऑप्शन असेल तर तुम्ही साइन अप करायचं, त्यानंतर लॉगिन ऑप्शन येईल. इतकंच आहे. तुम्ही सिम्पली त्याचं तुमची मेल आयडी मोबाईल नंबर वगैरे टाकलं की तुमचं अकाउंट निघून जाईल. असं तुमचं गिटअपचं अकाउंट निघून जाईल. ते तुम्हाला सेपरेटली गिटअपसाठी करून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला मिनिटात समजलं असेल. जर गिट शिकायचं असेल तर तुम्हाला गिट सॉफ्टवेअर एक्सप्लिसिटली तुमच्या पीसीमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं लागतं. आणि गिटअप जे आहे ते रिमोटली अवेलेबल आहे. म्हणजे रिमोटली मीन्स ओव्हर द इंटरनेटवर जे अवेलेबल आहे. जसं तुमचं इंस्टाग्राम वगैरे कसं अवेलेबल असतं तसं सेम टू सेम गिटअप हे इंटरनेटवर आहे. तिथे तुम्ही जायचं आणि तुमचं सेपरेट अकाउंट काढायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं माझा आहे प्रोफाईल, ज्यावेळी मी लॉग इन करतो ते माझी अशी प्रोफाईल दिसून येते. हे माझे गिटअपचं अकाउंट आहे. ओके, इथे सिम्पली आहे. तसंच त्या साईडला गिट आहे. ओके, आपण परत इमेजकडे जाऊ, समजून घेऊ. पहिल्यांदा काय केलं आहे मी, तर गिट क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आहे माझ्या लोकल मशीनवर. ओके, आणि या साईडला काय गिटअप आहे आपलं गिटअप सॉफ्टवेअर, जे की एक्सप्लिसिटली आपल्याला इन्स्टॉल करावं लागत नाही आपल्या पीसीवर. आपल्याला काय करावं लागतं, गिट जे क्लायंट सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करावं लागतं एक्सप्लिसिटली. इतकं लक्षात असू दे आपल्याला. ओके, इतकं तुम्हाला समजलं असेल. मग आपण काय करू शकतो, गिट जे आहे जे दोन ऑप्शन दाखवतो तुम्हाला, मी सांगितलं तुम्हाला तुम्ही कसं ओळखणार आहात गिट तुमच्या पीसीमध्ये इन्स्टॉल झालेला आहे. तर तिथे दोन ऑप्शन होते बरोबर. कोणते दोन ऑप्शन होते, गिट GUI वेर इज दॅट इफ यू सी हिअर गिट GUI हिअर अँड गिट बॅश हिअर. ओके, हे दोन ऑप्शन येतात. ते जिथे मी लिहिले आहेत गिट GUI हिअर, म्हणजे तुम्ही त्याच्या दोन्ही पद्धतीने यूज करू शकता. गिट GUI हिअर म्हणजे ते UI सॉफ्टवेअर टू कनेक्ट विथ सर्व्हर, म्हणजे
युजर इंटरफेस दिसेल त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. पण दुसरा जो गिट बॅश शेअर जे आहे होतं दुसरा ऑप्शन ते आहे ते गिट टर्मिनल यूज ओनली कमांड्स टू कनेक्ट विथ सर्व्हर. म्हणजे टर्मिनल तुम्हाला प्रोव्हाइड करता आणि काय ते UI म्हणजे जसं युजर इंटरफेस आहे तसं तुम्हाला दोन ऑप्शन देतो ते UI आणि गिट टर्मिनल असं दोन वेळेनं तुम्ही गिट सॉफ्टवेअर जे आहे ते यूज करू शकता तुम्ही. मेन ॲक्च्युअल काम काय तुमचा जो इथे डेटा असणार तुमच्या लोकल पीसीवर ते गिट सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही काय करणार आहे रिपोजिटरी सर्व्हर म्हणजे त्याला दुसरा नाव आहे रिमोट सर्व्हर आहे. ओके, रिमोट सर्व्हर म्हणजे ओव्हर द इंटरनेट नेटवर अवेलेबल आहे ते रिमोट सर्व्हर. ओके, सिम्पल आहे. त्यालाच आपण गिटहब नाव ठेवले रिमोट सर्व्हर किंवा रिपोजिटरी सर्व्हर. लक्षात असू दे 2-3 नाव आहेत. रिपोजिटरी सर्व्हर त्यालाच आपण गिटहब म्हणतो किंवा रिमोट सर्व्हर म्हणतो. तुमचा जो लोकल मशीनवर जो कोड असणार आहे ॲक्च्युअल तुमचा तो विथ दी हेल्प ऑफ गिट क्लायंट सॉफ्टवेअर आपण रिपोजिटरी सर्व्हर म्हणजेच गिटहबवर आपण डेटा ट्रान्सफर करणार आहे. ओके, त्यामध्येच म्हणजे कमांड आहेत नंतर तुम्हाला सांगतो त्या कमांडलाच आपण जे आपण डेटा पुश करणार आहे म्हणजे लोकल मशीनवरून रिपोजिटरी सर्व्हरवर जो आपण डेटा पुश करणार आहे तो पुश म्हणजे डेटा आपण अपलोड करणार आहे. ज्यावेळी आपण रिपोजिटरी सर्व्हरवर म्हणजे गिटहबवरून ज्यावेळी आपण आपल्या लोकल मशीनवर ज्यावेळी आपण कोड घेणार आहोत किंवा डेटा घेणार आहोत ज्यावेळी डाउनलोड करून घेणार आहोत आपण रिपोजिटरी सर्व्हरवरून त्यावेळी पुल कमांड अशी पुल कमांड आहे. हे इन शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन झाली व्हॉट इज गिट क्लायंट सॉफ्टवेअर अँड रिपोजिटरी सर्व्हर. ओके, गिट अँड गिटहब असं सिम्पलमध्ये आहे. ओके, अजून एक सेपरेट जर सांगायचं झालं तर दुसरं डायग्राम काढलेली मी तुमच्यासाठी. तुमची लोकल मशीन असणार लोकल मीन्स डेव्हलपर मशीन त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमचा गिट टूल म्हणजे गिट सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केला असणार आहे सेपरेटली इथे. मग काय करणार आहे तुम्ही तुमचा जो इथे कोड जो असणार आहे गिट टूल म्हणजे लोकल मशीनवर जो कोड असणार आहे तुम्ही काय करणार आहे अपलोड सोर्स कोड म्हणजे तुम्ही पुश करणार आहे ॲक्च्युअल कुठे क्लाउड बेस्ड सर्व्हर म्हणजे रिपोजिटरी सर्व्हर. गिट रिपोजिटरी सर्व्हर असणार आहे या साईडला आणि जे गिट लोकल मशीनवर जी असते ती गिट लोकल रिपोजिटरी असते. लोकल रिपोजिटरी आणि रिमोट रिपोजिटरी अशा दोन रिपोजिटरी असतात. रिपोजिटरी म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर फोल्डर. ओके, फोल्डर म्हणजे जे सेपरेट तुम्ही फोल्डर न्यू फोल्डर असे जे तुम्ही क्रिएट करता तसे सिम्पली आहे फोल्डर. रिपोजिटरी मीन्स फोल्डर. ओके, तर या साईडला एक रिमोट फोल्डर एक आहे आणि लोकल फोल्डर एक आहे. लोकल म्हणजे तुमच्या लोकल मशीनवर म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर आणि जी क्लाउड बेस्ड म्हणजे जी इंटरनेटवर अवेलेबल असणार आहे ती गिटवर जे अवेलेबल असणार आहे ती गिटहब रिपोजिटरी अशी सिम्पल आहे कन्सेप्ट. त्याच्यानंतर ओके वे समजून घ्या तुम्ही काय ॲक्च्युअल होणार आहे कसा वर्किंग कशी प्रोसेस असणार आहे. लोकल मशीनवरून तुमचा कोड जाणार आहे क्लाउड बेस्ड मशीनवर म्हणजे क्लाउड बेस्ड सर्व्हरवर जाणार आहे. इतकंच वर्किंग होणार आहे हे लक्षात असू दे तुम्हाला. मेन जे वर्किंग आहे लोकल मशीनवरून ओव्हर द इंटरनेट म्हणजे नेटवर क्लाउड बेस्ड सर्व्हरवर तुमचा डेटा जाणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही लोकल मशीनवरून तुमचा सोर्स कोड अपलोड करणार आहात पुश करणार आहात क्लाउड बेस्ड सर्व्हरवर. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही क्लाउड बेस्ड सर्व्हरवरून डाउनलोड करणारा सोर्स कोड म्हणजे पूल करणार आहात तुमच्या लोकल मशीनवर तर तुम्हाला काय करावं लागतं जर रिपोजिटरी साईडला म्हणजे क्लाउड बेस्ड साईडला काय करावं लागतं तुम्हाला. पहिल्यांदा मेन काम करणं तुमचं कर्तव्य काय पहिल्यांदा फर्स्टली you need to create account on Git repo server. Then only we can create our own repository. की पहिल्यांदा तुम्हाला गिट रिपोजिटरी सर्व्हरवर तुमचं स्वतःचं अकाउंट करावं लागतं. त्यानंतर तुम्ही स्वतःची एक रिपोजिटरी म्हणजे फोल्डर क्रिएट करू शकता. पहिलं काम आहे तुमचं गिटवर जाऊन अकाउंट काढणं. तर तिथे जाऊन तुम्ही अकाउंट काढा. त्याच्यानंतर मग तुम्ही एक तुमच्या अकाउंटमध्ये एक फोल्डर क्रिएट करू शकता. ही झाली रिपोजिटरी साईड म्हणजे गिटहब साईड. त्यानंतर लोकल मशीनवर काय नीड टू इन्स्टॉल गिट सॉफ्टवेअर ऑन लोकल मशीन डेव्हलपर मशीन युजर मशीन म्हणजे गिट सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे तुमच्या लोकल मशीनवर. हे दोन मेन काम आहे तुमचं. पहिल्यांदा अकाउंट काढणं गिटहब साईडला आणि गिट टूल इन्स्टॉल करणं जे सांगितलं तुम्हाला. इथे जे गिटहब आहे गिटहबवर जसं माझं अकाउंट दिसतं तुम्हाला गिटहबवर जाऊन तुमचं स्वतःचं साइन अप करायचं लॉग इन करायचं आहे तुमचं अकाउंट झालं. जसं तुम्ही लिंक्डइनला अकाउंट काढला आहे तसं सेम टू सेम तुम्ही गिटहबवर काढू शकता. आणि त्यानंतर तुमच्या लोकल पीसीवर हे गिट सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. क्लिक हिअर टू इन्स्टॉल सेपरेट डिरेक्टली तुमचं असं इन्स्टॉल होईल काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये डाउनलोड करू शकता तुम्ही. ओके, गिट असं डिरेक्टली इन्स्टॉल होऊन जाईल. क्लिक केला डिरेक्टली असं इन्स्टॉल होऊन जाईल. काय त्यात अवघड नाही. तर तुम्ही पहिल्यांदा गिट हे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करून घ्या तुमच्या पीसीवर. त्यानंतर गिटवर अकाउंट करून घ्या. हे मेन काम तुमचं पहिल्यांदा करून घ्या. देन नेक्स्ट पार्ट